आपण एकदम झटपट आणि कमी साहित्यात होणारी सोलापूरची प्रसिद्ध अशी शेंगा भाजी बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण सोलापूरची प्रसिद्ध अशी धाबा स्टाईल एकदम झणझणीत अशा प्रकारची जी शेंगा मिळतात किंवा सगळ्यांच्या घरी अवेलेबल असतात, ह्या शेंगाची आज मी धाबा स्टाईल शेंगा भाजी दाखवणार आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर पण करा. चला तर मग ही भाजी कशी करायची ते. या ठिकाणी मी इथं 1 वाटी शेंगा घेतल्यात, म्हणजे 200 ग्रॅम शेंगा. तर आपल्याला घुंगरू शेंगाचा वापर करायचा नाही आहे. जे मोठेवाले शेंगा असतात त्या शेंगाचा वापर करायचा आहे. मला किती प्रमाणात भाजी हवी त्याप्रमाणे तुम्ही शेंगाचा वापर करू शकता. त्याच्यानंतर आलं, लसूण, कोथिंबीर याची पेस्ट करून घेतलेली होती 1 चमचा. 2 कांदा मिक्सरला बारीक अशी पेस्ट करून घेतली आहे. 2 टोमॅटो घेतले होते मीडियम साईजचे, ते पण स्वच्छ धुवून मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतली. तर आपण हे साईडला ठेवूया. एक बाउल घेतलाय, त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे. आपले जे शेंगा आहेत त्यामधले मी इथं 30 ग्रॅम शेंगा घेते. थोडेफार शेंगा यामध्ये टाकायचे आहेत आणि हे शेंगा एक 2 मिनटं तरी मीडियम गॅस करून शिजवून घेऊया. त्याच्यावरचे जे साल असतात ते निघायला पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तर हे साल निघतात तर शेंगा शिजले गेलेले आहेत. हे पूर्ण शेंगा मधलं पाणी जे आहे ते मी काढून घेतलेलं आहे. बाकीचे शेंगा आपण साईडला ठेवलेला आहे. तर या शेंगावरची जी वरची साल आहे ना ती पूर्णपणे आपल्याला काढून टाकायची. अशा प्रकारे शेंगाचे वरचे साल काढून घेऊया. व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. फक्त शेंगा थोडी शिजवून घ्यायच्यात, वरची साल काढायचेत आणि बाकीचे शेंगा तळून घ्यायचेत, एवढीच प्रोसेस आहे. तर यामध्ये अर्धा वाटी मी इथं पाणी ओतलेलं आहे, म्हणजे 3 ते 4 चमचे पाणी आहे. आणि अशा प्रकारे पूर्णपणे बारीक पेस्ट करून घ्यायचे. तर हे साईडला ठेवूया. या ठिकाणी आपली जी शेंगा आहेत त्याची पेस्ट झालेली आणि राहिलेली जी शेंगा आहेत याचे आपण आता हे तळून घेणार आहोत. तर कढईमध्ये 1 चमचा तेल टाकूया. शेंगा टाकायच्यात आणि हे शेंगा कलर चेंज होईपर्यंत फक्त 1-2 मिनटं फक्त परतून घ्यायचं आहे, गॅस मिडियमवरती करून. जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, नक्की चेक करा, म्हणजे रेसिपी करताना इझी जाईल. तर शेंगा पण आपले तळून झालेले आहेत किंवा भाजून झालेले आहेत. त्याच्यानंतर 2 चमचे तेल, जिरे टाकायचे आहेत, बारीक केलेली कांद्याची पेस्ट टाकायची आणि कांद्याची पेस्टचा कलर चेंज होईपर्यंत हा कांदा पण परतून घ्यायचा आहे. कांद्याचा कलर चेंज झाला की याच्यामध्ये जे टोमॅटोची प्युरी करून घेतली ती टाकूया. बारीक केलेलं आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकायची. हा मसाला पण कच्चापणा जाईपर्यंत 1 मिनिटभर परतून घ्यायचा आहे. गॅस बारीक करून याच्यामध्ये अगदी चिमूटभर हळद टाकते. त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ, म्हणजे अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे. 1 चमचा मी इथं काळं तिखट घेतलं आहे. 1 चमचा गरम मसाला टाकूया आणि हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपण बारीक केलेली जी शेंगाची प्युरी आहे ती टाकूया आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. हा सर्व मसाला मिक्स झाला की याच्यामध्ये आपण जे शेंगा भाजून घेतलेले आहेत किंवा तेलामध्ये जे तळून घेतलेले आहेत ते शेंगा ॲड करूया. तर अशा प्रकारे अगदी सोलापूरची प्रसिद्ध अशी भाजी आहे, सोलापुरी धाबा स्टाईल शेंगा भाजी. तर याच्यामध्ये 1 ग्लास मी इथं गरम पाण्याचा वापर करते. एक 4 ते 5 मिनटं लो फ्लेमवरती ही भाजी शिजवून घ्यायची. अशा प्रकारे अगदी झणझणीत आणि साध्या सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये आपली शेंगा भाजी तयार आहे. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.